ईडी 1000 कोटी, 15 वर्षाची फसवणूक आणि संजय राऊत यांचा संबंध. नक्की पत्राचा घोटाळ्याचं सत्य काय होतं? एक प्रकल्प, 772 कुटुंबीय आणि एक राजकीय साखळी. 2008 मध्ये पुनर्विकासाची घोषणा झाली, पण अजूनपर्यंत शेकडो कुटुंबियांना घर मिळालंच नाही. ईडीने छापा टाकला, अटक केली आणि संजय राऊत यांच्या पत्नीच्या अकाउंटमध्ये 83 लाख रुपये सापडले. ते कशासाठी? प्रवीण राऊत यांना 95 कोटी रुपयाची इक्विटी मिळाली, ते पण प्रकल्प पूर्ण न होताच. भाडेकरूंना घर मिळालं ना भाडं मिळालं, तरीही विकासक गायब झाला. म्हाडांच्या अधिकाऱ्यांना फसवलं गेलं. न्यायालयाने ईडीला झापलं, पण या प्रकरणाचा निकाल काय लागला? हे प्रकरण पाहिल्यानंतर मनामध्ये एकच प्रश्न येतोय की संजय राऊत यांचा या प्रकरणाशी संबंध काय आहे? हा साधा सुद्धा घोटाळा नव्हता, तर मुंबईच्या सामान्य माणसाच्या जगण्याची फसवणूक होती. तर चला उघडा करूया पत्राचाळीच्या घोटाळ्याचा काळा इतिहास आणि जाणून घेऊया या घोटाळ्याला जबाबदार कोण आहे. मुंबईमधील गोरेगाव येथे सिद्धार्थनगर हा परिसर आहे. या परिसरामध्ये 772 भाडेकरू राहत होते आणि 47 एकर एवढी जमीन होती. 2008 मध्ये ही जमीन म्हाडाने पुनर्विकसित करायचं ठरवलं. HDIL ची उपकंपनी असलेली गुरु आशिष कंस्ट्रक्शन म्हणजे GSFL ला याचं हे काम देण्यात आलं. या कंपनीचे मालक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान होते, तर याचे माजी संचालक प्रवीण राऊत हे होते. सोसायटी, म्हाडा आणि GSFL मध्ये करार झाला. त्या करारानुसार GSFL यांनी भाडेकरूंना घर द्यायचं होतं, म्हाडाला काही फ्लॅट्स द्यायचे होते आणि राहिलेली जमीन विकून त्यांना नफा कमवायचा होता. पण खऱ्या घोटाळ्याची सुरुवात इथून पुढे झाली, कारण GSFLने एकाही भाडेकरूला घर न देता 9 बिल्डरांना FSI विकला आणि त्यातून त्यांनी 901.79 कोटी रुपये कमवले. त्याच दरम्यान त्यांचा मॅडॉस नावाचा एक प्रकल्प सुरू होता. या प्रकल्पामध्ये त्यांनी 138 कोटी रुपयांचं बुकिंग घेतलं होतं आणि हा प्रकल्प सुद्धा अर्ध्यातच बंद पडला. त्यामुळे ज्यांनी या प्रकल्पामध्ये पैसे भरले होते त्यांना ना घर मिळालं ना त्यांचे पैसे परत मिळाले. याच दरम्यान HDIL या कंपनीने PMC बँकेतून 6700 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्यातील 2700 कोटी रुपयांचं त्यांनी मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे. त्यामुळे PMC बँक ही अक्षरशः बुडाली आणि गुंतवणूकदार रस्त्यावरती सुद्धा आले. जे 901.79 कोटी मिळाले होते त्यातून 95 कोटी एवढी इक्विटी प्रवीण राऊत यांना मिळाली. विचार करा, प्रोजेक्ट पूर्णही झाला नव्हता तरी सुद्धा प्रवीण राऊत यांना 95 कोटी इक्विटी मिळाली. या इक्विटीचे पैसे त्यांनी नातेवाईक आणि मित्रांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केल्याचा आरोप त्यांच्यावर होतो आणि इकडेच एंट्री झाली संजय राऊत यांची. 2010 मध्ये प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या बँक अकाउंटमधून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या अकाउंटमध्ये 83 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले. या पैशाचा वापर दादरमध्ये फ्लॅट्स घेण्यासाठी आणि कियम समुद्र किनाऱ्यावरती भूखंड खरेदीसाठी केला, असं ईडीने सांगितलेलं आहे. संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना यांच्या नावाने हे भूखंड घेतल्याचा आरोप ईडीने केलेला आहे. ज्यावेळेस सुजित यांच्या घरामध्ये ईडीने रेड मारली त्यावेळेस त्यांना काही कागदपत्र मिळाले आणि त्या कागदपत्रातून हा सुगावा लागला असं ईडीने सांगितलं. तसंच प्रवीण राऊत यांनी संजय राऊत यांच्या विदेश दौऱ्याचा खर्च आणि हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च सुद्धा उचलला असं ईडीने सांगितलं. अशा प्रकारे संजय राऊतचं नाव या प्रकरणाशी जोडलं गेलं आणि 1000 पेक्षा जास्त कोटीचा घोटाळा भारतीयांसमोर आला. पत्राचा घोटाळा उघड झाल्यानंतर ईडीने जोरदार तपास करायला सुरुवात केली. ज्या ज्या लोकांची नावं या प्रकरणाशी जोडली गेलेली आहेत या सर्व लोकांची मालमत्ता जप्त करायला सुरुवात केली. जुलै 2022 मध्ये संजय राऊत यांच्या घरातून 11.50 लाख एवढी रक्कम जप्त करण्यात आली. तर काही दिवसानंतर दादरमधील फ्लॅट्स आणि अलिबागमधील भूखंड मिळून 11.15 कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आली. GSFLचे मालक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांची 31.50 कोटीपेक्षा जास्त मालमत्ता जप्त करण्यात आली. तर फेब्रुवारी 2024 मध्ये प्रवीण राऊत यांची 74 कोटीपेक्षा जास्त मालमत्ता जप्त करण्यात आली. ईडीच्या तपासात अनेक व्यवहार समोर आले. त्यामध्ये प्रवीण राऊत यांच्या अकाउंटमधून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या अकाउंटमध्ये
55 लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचं दिसलं. 2011 मध्ये संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी प्रथमेश डेव्हलपर्स मध्ये 29.50 लाख रुपये गुंतवले होते. या कंपनीचे संचालक प्रवीण राऊत होते. एका महिन्यातच ती रक्कम त्यांना परत देण्यात आली आणि नफा म्हणून 37.50 लाख रुपये देण्यात आले आणि हे सुद्धा पैसे फ्लॅट खरेदी करण्यासाठीच वापरले असं ईडीने सांगितलेलं आहे. अवनी एंटरप्राइजेस मध्ये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी 5,725 रुपये गुंतवले. त्या बदल्यात त्यांना 13 लाखापेक्षा जास्त रक्कम मिळाली असा आरोपच ईडीने केलेला आहे. ईडीने संजय राऊत यांच्या चौकशीसाठी 2 वेळा समन्स दिले, पण संजय राऊत यांनी ईडीला भेटण्यासाठी नकार दिला. त्यामुळे ईडीने संजय राऊत यांच्या घरावरती छापा मारला. ईडीच्या तपासाच्या अनेक फेऱ्यानंतर अनेक घटनाक्रम पुढे आले. 2 फेब्रुवारी 2022 ला प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली. 31 मार्च 2022 ला प्रवीण राऊत, सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांच्यावरती पोलीस तक्रार दाखल करण्यात आली. 28 जूनला संजय राऊत यांना ईडीचं समन आलं आणि 1 ऑगस्ट 2022 ला संजय राऊत यांना ईडीने अटक केलं. संजय राऊतच्या अटकेनंतर सगळीकडे हाहाकार माजला आणि सगळीकडे हीच चर्चा रंगली की आता संजय राऊत यांचं नक्की काय होणार. या अटकेनंतर राजकीय वातावरण सुद्धा तापलं. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी भारतीय जनता पार्टीवरती आरोप केला की भारतीय जनता पार्टी ईडीचा गैरवापर करत आहे, म्हणून संजय राऊत यांना ईडीने अटक केलेली आहे. आणि याच काळात ईडीने संजय राऊतचे मित्र सुजित पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर यांना एक महत्त्वाचा साक्षीदार बनवलं. त्यामुळे सगळीकडे हीच चर्चा रंगली की संजय राऊत नक्की जेलमधून सुटणार कधी. आणि अचानकच या प्रकरणाने एक वेगळंच वळण घेतलं. ज्या काळात ईडीने संजय राऊत यांना अटक केली तो काळ शिवसेनेसाठी अतिशय धोकादायक होता. याच दरम्यान एकनाथ शिंदे यांनी बंड करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला भाग पाडलं होतं. राजकीय संघर्ष अगदी शिगेला पोचला होता आणि सगळ्यांचं एकच टार्गेट होतं, ते म्हणजे संजय राऊत. सगळीकडे हीच चर्चा होती की राजकीय वैमनस्यातून संजय राऊत यांना अटक केलेली आहे आणि ही चर्चा कोर्टामध्ये सुद्धा सिद्ध झाली. कारण ज्या कायद्याअंतर्गत संजय राऊत यांना अटक केली होती त्याच कायद्याच्या कोर्टाने 9 नोव्हेंबर 2022 ला संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना जामीन मंजूर केला. न्यायाधीश MG देशपांडे यांनी स्पष्ट सांगितलं की ईडीकडे असा कोणताही पुरावा नाही. त्याने हे सिद्ध होतं की संजय राऊतकडे आलेले पैसे हे गैरमार्गाने आलेले आहेत. संजय राऊत यांची अटक ही बिनबुडाची आणि बेकायदेशीर असल्याचं न्यायालयाने म्हटलं. त्याचबरोबर PMLA या कायद्याचा ईडी गैरवापर करत आहे असं सुद्धा न्यायालयाने सांगितलं. उलट न्यायालयाने ईडीला विचारलं, ज्या प्रकरणामध्ये राकेश आणि सारंग वाधवान यांचा हात आहे यांना या कायद्याखाली अटक का केली नाही. त्याचबरोबर न्यायालयाने म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई का नाही झाली अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा ईडीला विचारला. शेवटी ईडी योग्य पुरावे देऊ शकली नाही, म्हणून न्यायालयाने संजय राऊत यांचा जामीन मंजूर केला. जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांनी एक वाक्य बोललं की हा सत्याचा असत्यावर झालेला विजय आहे. पण एवढं सगळं झाल्यानंतर मनामध्ये काही प्रश्न निर्माण होत आहेत. ते प्रश्न असे आहेत की नक्की या प्रकरणामध्ये दोषी कोण आहे, दोषींवरती काय कारवाई करण्यात आली, खरंच संजय राऊत आणि प्रवीण राऊतचा या प्रकरणाशी संबंध आहे का. जर का ईडीकडे पूर्ण पुरावे नव्हते तर ईडीने 100 दिवस किंवा 7 महिने या लोकांना जेलमध्ये ठेवण्याचं काम का केलं. अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं अजूनपर्यंत मिळालेली नाहीत. पण या सगळ्या प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकार हे अतिशय जागं झालं आणि 2021 मध्ये असलेल्या महाविकास आघाडी सरकारने हा प्रोजेक्ट परत एकदा म्हाडाच्या हातामध्ये घेतला. या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाची भूमिका पार पाडली. 2021 मध्ये परत एकदा म्हाडाच्या हातामध्ये हा प्रकल्प सरकारने घेतला आणि 306 लोकांना घराच्या चाव्या दिल्या. यामध्ये 650 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आणि 117 स्क्वेअर फूट बाल्कनीचं घर या लोकांना देण्यात आलं. म्हाडाने सुद्धा 2018 पासून ज्या लोकांना घर मिळालं नाही अशा लोकांना 25,000 रुपये भाडं दिलं. या प्रकरणामध्ये काहींना घरं मिळाली तर काही अजून वाट पाहत आहेत. पण प्रश्न अजूनही कायम आहेत. गरिबांसाठी असलेले प्रकल्प विकसक अधिकारी आणि राजकारणी यांच्या हातामध्ये कसे काय जातात. म्हाडाने ज्या विकासकाबरोबर करार केलेला आहे तो विकासक म्हाडाला फसवूच कसा शकतो. 15 वर्ष ज्या लोकांना घर मिळालं नाही त्यांचं किती हाल झाला असेल. पत्रा चाळ असो किंवा अजून कोणता प्रकल्प असो, गरिबांसाठी असलेल्या प्रकल्पांना एवढा वेळ का लागतो. यामध्ये नक्की दोषी कोण आहे अजूनही स्पष्ट होत नाही. न्यायालयाने यामध्ये ईडीवरती सुद्धा ताशेरे वडलेले आहेत. तुमचं काय म्हणणं आहे, या प्रकल्पामध्ये नक्की दोषी कोण आहे. खरंच संजय राऊत यांचा या प्रकल्पाशी संबंध आहे का.
खरंच पत्राचाळ घोटाळा एवढा मोठा झाला होता का? जर का न्यायालयाने काही लोकांना जामीन दिलेला आहे तर नक्की दोषी कोण? यामध्ये घोटाळा करणाऱ्या लोकांवरती कारवाई कधी होणार? या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.